नमस्कार मंडळी, खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज आपण मस्त असा ब्रेकफास्टसाठी रेसिपी बनवलेली आहे आणि आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। आज आपण आलू मटारचा मिक्स पराठा बनवणार आहोत आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता। आणि पराठे कसे फुगतात किंवा पराठे फुगले नाहीत तर काय करायचं किंवा स्टफिंग कसं भरायचं, पीठ कसं मळायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील। चला तर मग आता थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता मी इकडे 3 मीडियम साइजचे बटाटे घेतले, 2 ढबू मिरच्या घेतल्या आणि 20 ते 25 मटार घेतले। तर आता हे तिन्हीही स्वच्छ एकदा पाण्यामध्ये धुवायचं, त्यानंतर मग कुकरमध्ये घालायचं। तर आता हे तिन्हीही आपण पहिल्यांदा कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घेऊया। तर आता पाणी इकडे मी 2 ग्लास इतकं वापरलेलं आहे। शिजण्यासाठी जितकं पाणी लागतं तितकंच आपण इकडे घातलेलं आहे। आता काय करायचं, गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं आणि अगदी 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या। तर आता त्या शिट्ट्या होऊ देत तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया, कणिक मळून घेऊया। तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतले। पहिल्यांदा चाळूनच घ्यायचं पीठ, त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 चमचे तेल टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। जसं आपण चपातीला मळतो ना त्याप्रमाणेच मळायचं। तर इकडे पीठ ना थोडं सॉफ्ट असलं पाहिजे, त्यामुळे आपले पराठे जे आहेत छान फुलतील त्यासाठी। तर आता काय करायचं, पराठा जो बनवायला आपण पीठ मळलेलं आहे ना ते रेस्ट करायला ठेवायचं आणि तोपर्यंत मग बाकीची तयारी करून घ्यायची। तर आता इकडे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली आणि बारीक बारीक असं आलं सुद्धा चिरून घेतलं। तर ही सर्व तयारी करेपर्यंत मटार, बटाटे आणि ढबू मिरची जी आहे मस्त शिजून येतं। तर इकडे मी तुम्हाला बटाटा कट करून दाखवले, मस्त आपले बटाटे शिजलेले आहेत। आता काय करूया, यामधलं पाणी सगळं काढून घेऊया आणि थंड करायला थोडा उशीर ठेवूया, त्यानंतर मग बटाटे वाटाणे वगैरे आपण सोलून घेऊया। तर आता तुम्ही इकडे बघतच आहात, वाटाणे अगदी सहजपणे सोलले जात आहेत, मस्त शिजलेले आहेत। बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। 2-3 शिट्ट्यामध्ये सुद्धा मस्त असं बटाटे, वाटाणे आणि ढबू मिरची वगैरे शिजते। तर आता काय करायचं, बटाट्याची सालं काढून घ्यायची। थोडं गरम लागत होतं त्यासाठी मी अशा प्रकारे खालती ठेवून बटाटे सोलत होते। तर आता काय करायचं, वाटाणे म्हणजेच मटार जे आहे साईडला काढून घ्यायचं। आम्ही इकडे ना याला वाटाणे म्हणतो, त्यामुळे मला सारखं तोंडामध्ये वाटाणे आले, पण याला मटार म्हणतात। तर चला आता मी इकडे पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घातले, 1 चमचा धने घातले, अख्खे धने, आणि त्यानंतर अर्धा चमचा इतका बडीशोप घातले आणि मग त्यानंतर चिमूटभर असा हिंग घालायचं। मटार जे आहेत थोडे पचायला जड जातं, त्यामुळे चिमूटभर हिंग घातलात ना की पचायला सुद्धा इझी होतं। तर आता काय करायचं, जे आपण बटाटे, मटार वगैरे सोलून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचं आणि अशा प्रकारे बटाटे जे आहेत कुरतडून घ्यायचे, म्हणजे बारीक करून घ्यायचे, स्मॅश करायचे। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात, आपण चमच्यानेच याला स्मॅश करत आहोत, सहजपणे बारीक होत आहे। जर तुमच्याकडे बटाटे बारीक करायचा स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता। तर आता इकडे मी अर्धा चमचा इतकं जिरं पूड घातले, 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घातले, चिमूटभर अशी हळद घातली आणि मग त्यानंतर 1 चमचा इतकं आलं घातले आणि मग त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा 1 चमचा घातले आणि कोथिंबीर भरपूर अशी घालायची। आणि आता हे स्टफिंग आपलं तयार आहे। आपण याला थोडंसं आरतून परतून घेऊया आणि बटाटे जर कुठेतरी घट लागत असतील तर ते सुद्धा बारीक करून घेऊया। त्याच्या जर गाठी होत असतील तर त्यासुद्धा मोडून घेऊया, कारण जेव्हा आपण स्टफिंग भरू ना तेव्हा गाठी नसायला हव्यात, नाहीतर व्यवस्थित पराठा लाटता येणार नाही त्यासाठी। तर आता गॅसचं फ्लेम जे आहे बारीक ठेवून आपण याला 3 ते 4 मिनटं परतून घेऊयात आणि मग त्यानंतर घालायची चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा इतकं आमचूर पावडर किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता। तर आता परत याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये हे जे स्टफिंग आहे ते काढून घ्यायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी थंड करायला थोडा उशीर याला ठेवणार आहे आणि थोडं थंड झालं की मग त्यानंतर आपण स्टफिंग भरायला सुरुवात करूया। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, पीठ छान असं आपलं सॉफ्ट झालेलं आहे। आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात आणि कोरड्या पिठामध्ये थोडंसं याला आपण डिप करून अशा प्रकारे कटोरी बनवून घ्यायची आणि कटोरी बनवून झाली की मग स्टफिंग जे आहे यामध्ये घालायचं। तर स्टफिंग आता थंड झालं होतं त्यामुळे तुम्ही बघत आहात इकडे मस्त असं स्टफिंग भरलं जात आहे। तर आता अशा पद्धतीने जे आहे आपण कटोरीमध्ये मसाला भरायचा
आणि जसं आपण पोळी करताना पुरण भरतो ना मालीमध्ये, तशा पद्धतीनेच हे सुद्धा भरून घ्यायचं. आणि जे आपण याचं तोंड बंद करतो ना शेवटचं, ते व्यवस्थित बंद करायचं. जास्त पीठ तिथे ठेवायचं नाही, नाहीतर पराठा जे आहे व्यवस्थित लाटला गेला जात नाही त्यासाठी. तर आता कोरडं पीठ थोडं लावायचं आणि मग त्यानंतर पराठा जो आहे लाटून घ्यायचा. पराठा जास्त मोठा नाही करायचा, अगदी छोटासा असला पाहिजे. तर इकडे तुम्ही बघतच आहात आता मी अशा पद्धतीने गोल गोल असा पराठा लाटून घेत आहे आणि पीठ जास्ती लावायचं नाही. तर आता अशा पद्धतीने आपला पराठा तरी लाटून झाला. आता काय करायचं, तव्यावर थोडंसं तेल घालायचं, तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि पराठा जो आहे भाजायला ठेवायचा. तर आता इकडे तुम्ही बघू शकता एका साईडने थोडा पराठा भाजला गेला की वरून थोडंसं तेल लावायचं, किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता, तुमची मर्जी. तर आता इकडे मी तेल लावत आहे आणि मग थोड्या उशीरनंतर पराठा परतून घ्यायचा. इतका छान असा भाजला गेला पाहिजे आणि मग परत याला आपण थोडं तेल लावायचं आणि मस्त असा पराठा त्यानंतर फुलतो. आणि जर पराठा फुलला नाही तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण पहिला पराठा फुलला नाही तर दुसरा तरी फुलतो. तर आता इकडे तुम्ही बघतच आहात मस्त असा पराठा आपला भाजला गेलेला आहे. आता काय करायचं, आपण दुसरा पराठासुद्धा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. आणि मी तुम्हाला एक पराठा परत भरून दाखवते. अशा प्रकारे कटोरी करायची आणि स्टफिंग घालायचं. स्टफिंग घालताना ना स्टफिंग पूर्ण यामध्ये बसलं पाहिजे, कुठेही स्टफिंग बाहेर पडलं नाही पाहिजे. जर समजा स्टफिंग जास्त भरलात ना की मग अशा पद्धतीने तोंड बंद करता येत नाही आणि पराठा जो आहे तुटू शकतो लाटताना, त्यासाठी. आणि एक्स्ट्रा जे पीठ येतं ना वरती ते कट करून ठेवलंच पाहिजे. तर आता काय करायचं, थोडं थोडं कोरडं पीठ लावायचं आणि मस्त असा पराठा परत लाटून घ्यायचा. तर आता इतक्या 1 वाटी जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण 4 ते 5 पराठे केलेले आहेत. आणि पराठा जो आहे खायला अगदी टेस्टी लागतो, मस्तच लागतो. एकदा नक्की करून बघा. मटार तर आता सीझन सुरू झालं आहे मटारचं, तर अशा पद्धतीने मटारचा पराठा करून बघा, आवडेल तुम्हाला. बघा, एक पराठा नाही फुगला तर दुसरा तरी फुगतो, टेन्शन घ्यायचं नाही. चला तर आता पराठे आपले मस्त करून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे करून घेतले, बघतच आहात तुम्ही इकडे. आणि याला काय करायचं, तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा टमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. तर माझ्याकडे टमॅटो केचप संपलेलं, त्यासाठी मी सॅचेट ठेवले. आणि आशा करते की आता तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल, रेसिपीसुद्धा आवडली असेल. आणि रेसिपी आवडली की मग नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा. त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.